विषय एवढाच आहे की गेल्या वेळेस जेव्हा महिला आरक्षण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा अधिवेशनात चर्चा झाली होती, सेशन मध्ये, पार्लमेंट मध्ये, सर्व पक्षांनी, त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचे पण पक्ष होते, त्यांनी या बिलासाठी पाठिंबा दिला होता. आज स्पेशल सेशन घेऊन महिला आरक्षणाचा मुद्दा फक्त पुढे करून भाजपला काय करायचं होतं तर भाजपला डिलिमिटेशन मध्ये हात घालायचा होता. त्याच्याबरोबर 2011च्या जनगणनेनुसार सर्व समाजाची मागणी होती, खास करून ओबीसी समाजाची सुद्धा मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हावी, ज्याची सुरुवात संघर्ष करून आता त्या ठिकाणी सुरू झालेली. राहुल गांधीजींनी सुद्धा हा विषय घेतला होता, आम्ही हा घेतला होता. आणि मग ती जनगणना होण्याआधीच डिलिमिटेशन करून तुम्ही जर आकडा खासदारांचा वाढवणार असाल तर अनेक समाजांवर अन्याय झाला असता. आणि याच्यातच 2029ला भाजपला कुठेतरी त्यांचा पराजय दिसायला लागला. म्हणून ज्या भागातून त्यांना जास्त मतदान येतं, उत्तर प्रदेश, बिहार, याच्यातून कुठेतरी आपल्याला खासदार जास्त आणून कसं तरी 29ला आपण सत्तेत यायचं, हा केविलवाला प्रयत्न भाजपकडनं त्या ठिकाणी केला जात होता असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे आज जी चर्चा झाली ती चर्चा ऐकल्यानंतर महिला आरक्षणावर कोणालाही इंडिया आघाडीकडनं विरोध नव्हता, त्याचं स्वागतच आहे. आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने त्याचं जनक आहे. महाराष्ट्रात पहिला निर्णय हा महिला आरक्षणाचा घेतला गेला होता. आदरणीय पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर इतर राज्यामध्ये तो स्वीकारला गेला होता लोकल बॉडीमध्ये. आणि इथं जेव्हा चर्चा होत असताना खरं डिलिमिटेशन मध्ये यांना त्या ठिकाणी हात घालायचा होता, जो त्यांना त्या ठिकाणी बाकी इंडियन आघाडींना योग्य वाटला नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खासदार हे 56% वाढत होते आणि बिहारमध्ये खासदार हे 66% वाढत होते. मग महाराष्ट्र 56% आणि बिहार आणि उत्तर प्रदेश 66 आणि 70% जर वाढणार असतील, मग कुठेतरी यांचा खेळ होता की आकडे अशा ठिकाणी वाढवावे ज्याच्यात मतदान भाजपला जास्त होईल. आणि डिलिमिटेशनचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर आसामचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघ फोडलेत, खासदार लोकांपर्यंत पोहोचताच येत नाही, फक्त निवडणूक मिळावी, जिंकावी, आणि त्या पद्धतीने भाजपने तिथं खेळ खेळला होता. मी मनापासून सर्व लोक जे खासदार आहेत, ज्यांनी विधायक जे आहे ज्याच्यामध्ये डिलिमिटेशन हा खरा त्यांचा हेतू होता, या डिलिमिटेशनला विरोध केला आणि जातीय जनगणना करण्या अगोदरच ते डिलिमिटेशन आणि आकडेवारी वाढवण्याचा प्रयत्न जो भाजपचा होता तो हाणून पाडला. यासाठी ज्या ज्या लोकांनी या बिलाच्या विरोधात तिथं मतदान केलं आणि संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न केलं, त्या सर्व खासदारांचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. काय छुपा पद्धतीने कुठेतरी मतदारसंघ फोडून वेगळ्या पद्धतीचं राजकारण जे भाजप करणार होतं ते मात्र हाणून पाडलेलं आहे. दादा, अशोक खरातांचे जे सहकारी यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीचा खरं तर ऍक्सिडेंट होणं, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं, आज शेळक्यांच्या बाबतीत आपण बघितलं ते स्वतः गाडी चालवत होते असं कळालंय, त्यांच्या पत्नी होत्या, मुलगा होता आणि त्याच्यामध्ये या दोघांचा म्हणजे पती आणि पत्नीचा मृत्यू झाला. मुलगा सिरियस आहे असं आम्हाला कळतंय. मुलगा त्यातून रिकव्हर होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. योगायोग बघा, खराताचं प्रकरण सापडलं जातं, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं बाहेर यायला लागतात, व्हिडिओ अनेक लोकांना मिळालेले आहेत. पण या काही लोकांनी, सत्तेतल्या लोकांनी फक्त सामान्य लोकांचेच व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत. मग हे व्हिडिओ असणं, काळी पूजा करणं, काळ्या पूजेच्या पाठीमागे कुठला तरी हेतू असणं, दादांचा ऍक्सिडेंट होणं, पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होणं, हवाला होणं, दादांचा ऍक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी खराताच्या बँक अकाउंट मध्ये मोठी आर्थिक उलाढाल होणं आणि देशाला सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न हा खरात त्या ठिकाणी करणं आणि खराताच्या आजूबाजूला सत्तेतले अनेक नेते त्या ठिकाणी असणं. त्यामुळे हे सगळे जे विषय ते इन्व्हेस्टिगेशनसाठी, तपासासाठी आपल्याला फार महत्वाचे आहेत. आणि त्याच्या आधी शेळकेचा जर मृत्यू होत असेल तर ह्याला योगायोग म्हणायचं का काय म्हणायचं. त्यामुळे या ऍक्सिडेंटचा तपास झाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि त्याच्याच बरोबर भोंदू बाबा खरात जे आहेत
खरात जे आहेत त्यांना उद्या जाऊन सुरक्षता वाढवा, नाही तर उद्या जाऊन हे बोलायला बसलेत की सुसाईड केलं, खरात गेला, त्याचा एन्काउंटर केला, खरात गेला. मग ह्याचे जे पुरावे होते आर्थिक शेळके जे बिझनेस बघायचे, आर्थिक सगळ्या गोष्टी खरातांचे हे शेळके बघायचे, आज तेच नसतील तर आता प्रश्न कोणाला करायचा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्धवणीची सांगता सभा होणार आहे. त्या सभेला तुम्ही उपस्थित असणार आहे. सांगता सभा होत असताना ती महायुतीची सभा आहे. मी इथं प्रचाराला, महायुतीच्या प्रचाराला आलेलो नाही. मी इथं व्यक्तीच्या प्रचारासाठी आलेलो आहे, भावनिक दृष्टिकोनातून आलेलो आहे, सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी आलेलो आहे. अजितदादांच्या कार्याकडे त्यांच्या प्रती असणारा आदर, प्रेम हे मनामध्ये असल्यामुळे आम्ही प्रचाराला आलो आहे. त्यामुळे सांगते सभेला तिथं अनेक चिन्ह असतील, अनेक मोठे नेते असतील, त्यात या छोट्या कार्यकर्त्याचं काय. त्यामुळे बोलवलं तरी आणि नाही बोलवलं तरी त्या सभेला मी तरी त्या ठिकाणी नसेल. पण तुमच्यावरती टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणतात की रोहित पवारांच्या पुरोगामीपणाचा बुरका फाटलेला आहे आणि रोहित पवार हे डबल ढोलकी वाजवणारी मंडळी आहे. योग्य व्यक्तीबद्दल तुम्ही विचारलं असतं तर मी उत्तर दिलं असतं. दुसरं कोणाचा प्रश्न असेल तर मला विचारा. दादा,